आज मी तुमच्याजवळ पहिल्यांदाच एक मिनी व्लॉग शेअर करणार आहे, जो की गावाकडचा आहे. तर 2 दिवस थोडं म्हटलं गॅप घेऊन जरा गावी जाऊ आणि फिरून येऊ. तर माझ्या फ्रेंडला आणि आम्ही दोघीजणी कधीपासून प्लॅन करत होतो, पण सक्सेस काय होत नव्हता. पण ह्या टायमाला आम्ही एक दिवस अर्जंटमध्ये तिकीट काढून आम्ही निघालो गावी जाण्यासाठी आणि सकाळीच मॉर्निंगलाच निघालेलो आणि तिकडे खूप भारी वाटलं. आम्हाला ट्रस्ट नव्हता होत, की आम्ही येतो, कारण की खूप वेळेला असं व्हायचं, की जाऊ आणि राहून जायचं. पण मी म्हटलं, जोवर आपण एकत्र भेटत नाही, बसमध्ये बसत नाही, तोवर मी विश्वास ठेवणार नाही, की आपण कुठेतरी चाललोय. आणि फायनली एकत्र आलो. खूप भारी वाटलं. गप्पा गोष्टी, मजा आली आणि गावाकडचं वातावरण आई गं! येऊसच नव्हतं वाटत. इतकं भारी रेंज वगैरे काहीच नव्हतं आणि छान वाटत होतं. आणि माझ्या गावाकडची एक मैत्रीण आहे, ती मला बोलली, की "जर तू इकडे येणार ना, तर मला भेटूनच जा, मला काय सांगू नको." आणि मग मी तिच्याकडे जाणार होते आणि मग ही हिच्या गावी जाणार होती आणि दुसऱ्या दिवशी मी परत तिच्या गावी म्हणजे पोलादपूरला जाणार होते. तर आजचा दिवस मी तिच्याकडे होती. म्हटलं, की "चल थोडं फिरून घेऊया." आणि तिकडे नद्या वगैरे बघितलं. पाण्यावरती पण गेलेलो. आता म्हणलं पावसाळ्याचं पाणी खूप असतं माहीत आहे, पण थोडं पिण्याचं पाणी ती बोलली आणायला जायचे. तर मी म्हटलं, "हां, चल." तर मी माझ्या डोक्यावरती हंडा कळशी घेतलेली आणि 2 हांडे पण घेते. पण ती बोलली, की तुला सवय असेल नसेल, पडशील, उगाच माझ्या डोक्याला ताप करू नकोस." तर आम्ही तिकडे गेल्यावरती खूप एन्जॉय केलं आणि भारी वाटलं. गावाकडचं वातावरण एक नंबर आहे. आणि हा आहे फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट आणि थर्ड पार्ट लवकर येईल. तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा.